अहिल्यानगर विधान परिषदेत खळबळ, खोट्या सहीने अर्ज माघार, दत्तात्रय पानसरे यांचा आत्महत्येचा इशारा. माझी सही बनावट, दत्तात्रय पानसरे यांचा गंभीर आरोप, आत्महत्येचा इशारा. विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, अर्ज माघारीवरून मोठा वाद. अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी गंभीर आरोप केला आहे. पानसरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या संमतीशिवाय आणि खोट्या सहीचा वापर करून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून न्याय न मिळाल्यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या आरोपांमुळे विधान परिषद निवडणुकीत नवे प्रश्न निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कुठल्याही प्रकारच्या माघारीच्या अर्जावर मी सही केलेली नाही. मी माझ्या आई वडिलांना स्मरून सांगतो, सर्व नगरसेवक मतदारांना स्मरून सांगतो, हे माझे विड्रॉल हे डुप्लिकेट जर असेल, सही केले असेल तर तो डुप्लिकेट असेल. माझी विड्रॉलवर सही नाही. जर चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांनी जर निवडणूक अधिकाऱ्याने काम केलं असेल तर मी आत्मदहन करणार आहे. हे माझा पणन महासंघाचा राजीनामा, त्यांना पणन महासंघ लागतंय ना, घ्या हे पणन महासंघाचा राजीनामा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी, दादांचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीने मला कुठल्याही पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेलं नाही आणि आज मी त्या खातर हे पणन महासंघाचा राजीनामा सुद्धा आपल्या मार्फत त्यांना पोच करत आहे. परंतु कुठल्याही पद्धतीनं ह्या 461 आणि 662 ह्या मतदारांच्या मी अन्याय होऊ देणार नाही. माझा व्हॅलिड अर्ज करावाच लागल. बिलकुल केलेलं नाही. तुमच्या सूचकाने माघार घेतलेली आहे. बिलकुल केलेली नाही. मी सही केलेली नाही. मी प्राधिकृत कोणला केलेलं नाही. तुमची भूमिका काय असणार? मला दुसरी भूमिका, दुसऱ्या आताच्या याच्या नंतरची भूमिका, हे तर माझा अर्ज व्हॅलिड झाल्याशिवाय मी इथून हलणारच नाही. इथून माझं एक तर मी जाईल मंजूर करून, अन्यथा माझं धड जाईल. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.